वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण आता आहोत कोकण दौऱ्यावरती आणि निघालो आहोत दिवेआगारहून श्रीवर्धनला. याआधी आपण मुरुड आणि दिवेआगार या दोन्ही डेस्टिनेशनचे ब्लॉग्स, डिटेल्ड ब्लॉग्स विथ हॉटेल रिव्ह्यू केलेले आहे. तुम्ही ते चेक करू शकता. आणि श्रीवर्धनचा ब्लॉग आता आपण करणार आहोत. श्रीवर्धनचा डिस्टन्स दिवेआगारहून आहे जवळपास काहीतरी 15 ते 16 किलोमीटर. आणि खूप काही अवधी लागणार नाहीये. रोड क्लिअर आहे, छान कोस्टल रोड आहे. सो हा आमचा ब्लॉग तुम्ही नक्की चेक करा. आता आपण जाऊयात पुढे आपल्या डेस्टिनेशनला. हा आहे बाजूला इकडे संपूर्ण समुद्र आणि हा आहे कोस्टल रोड. आपण जातो आहोत दिवेआगारहून श्रीवर्धनला. खूप काही डिस्टन्स नाहीये, अवघा 15 किलोमीटर 16 किलोमीटरच डिस्टन्स आहे दिवेआगार श्रीवर्धनचं. दोन्ही बाजूला छान कोकणी घरं आहेत आणि शेखाडी गाव आहे. आता हे शेखाडी गाव आहे. सो शेखाडी गावाचा एक माहिती असंच द्यायची म्हणाले तर, आम्ही ज्या नावाड्यासोबत एका सफरीला गेलो होतो त्यांनी सांगितलं, जे 1993 मध्ये भारतामध्ये RDX आला होता तो या शेखाडी गावात थ्रू पुढे गेला होता. त्यामुळे या गावामध्ये नेटवर्क फारच कमी आहे. अजूनही नाहीच. शॉकिंगली अजूनही नाहीच आहे. आता जवळपास 3 दशकांपेक्षा जास्त, 4 दशकांपेक्षा जास्त वेळ झालाय तरी सुद्धा अजून तिथे नेटवर्क नीट नाहीये. पुढे शेखाडी नंतर आरवी बीच येतो, आरवी बीच नंतर पुढे श्रीवर्धन येणार आहे. सो खूप काही मोठा हा प्रवास नाहीये, छान आहे. आणि हा आहे सी व्ह्यू पॉइंट. संपूर्ण इकडे या साईडला समुद्र आहे आणि समुद्राच्या तटाच्या पॅरलली आपण पुढे जातो आहोत. रस्ता छान आहे. कोस्टल रोड आहे आणि या कोस्टल रोड वरून जाताना हा असा सगळीकडून व्ह्यू आहे. साधारण दिवेआगार ते श्रीवर्धन मोस्टली हा असाच रोड आहे आणि असाच व्ह्यू लागतो आपल्याला पूर्ण. तिकडे तो डोंगर मोस्टली तो श्रीवर्धनचा आहे. सो आपण तेच असे घाट करत करत तिथे जाणार आहोत. हा आहे आरवी बीच. श्रीवर्धनला जाताना हा बीच लागतो आणि हा संपूर्ण कोस्टल एरिया आहे, त्यामुळे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी हा खूपच सुंदर आहे. दिवेआगारला आलात तर तुम्हाला नुसतंच लॉंग ड्राईव्हला यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आरवी बीचला येऊ शकता. खूप मोठा आणि सुंदर बीच आहे आणि बीचलाच लागून या साईडला संपूर्ण अशी घरं आहेत. क्लीन बीच आहे. आणि आता आपण श्रीवर्धन मध्ये एंट्री केली आहे. मानीपासून पुढे अंतर आहे 2 किलोमीटर आपल्या हॉटेल पर्यंत. आपल्या हॉटेलचं नाव आहे आर्या इन. आर्या इन बरोबर. आपण पोहोचलो आहोत श्रीवर्धनला आणि आपलं हॉटेल आहे आर्या इन. आर्या इन हे हॉटेल इथे मागे ही शाळा दिसते आहे, आदर्श शाळा श्रीवर्धन शाळा नंबर 2. त्या शाळेच्या एक्झॅक्टली समोर आर्या इन आहे आणि छान आहे. पार्किंग स्पेस आहे, जवळपास 4 ते 5 गाड्या मावतील एवढी पार्किंग स्पेस आहे. आपण इथे ही गाडी पार्क केली आहे आणि अगदी रोडवरच आहे, रोड टच आहे ही प्रॉपर्टी. आता आपण जाऊयात आतमध्ये. यांच्याकडे 2 प्रकारच्या रूम टाईप्स आहेत, एक लक्झरी आणि प्रीमियम. लक्झरीचा आजचा रेट सांगते आहे 4,500 आणि प्रीमियम रूमचा रेट आहे 4,000. सो आता आपण जाऊयात आतमध्ये. आम्ही तुम्हाला लक्झरी रूम आम्ही बुक केली, तिचा रूम टूर देते. इथे आहे ही आपली गाडी आणि आपण जाऊयात या गेटने आतमध्ये. इथे 3 लक्झरियस रूम आहेत. रूम नंबर 101, 102 आणि 103. असं इथे हा बाहेर पोर्च आहे. हॅलो निहित. इथे असं आहे सिटिंग अरेंजमेंट. 2 खुर्च्या आणि एक छोटासा सेंट्रल टेबल ठेवला. इथे ही विंडो पण आहे आणि आपली रूम आहे रूम नंबर 103. ही लक्झरी रूम टाईप आहे आणि यांच्याकडे प्रीमियम रूम टाईप सुद्धा आहे. सो आता आपण जाऊयात आतमध्ये. वेलकम. थँक्यू निहित. सो हा आहे किंग साईज बेड. छान गार आहे रूम, छान वाटतंय मला तर फार. दोन्ही साईडला आहे साईड टेबल, एक वर्किंग स्टेशन आहे. AC रूम आहे ही आपली.
छान मागे बॅकरेस्ट आहे, हेडरेस्ट आहे या बेडला. टीव्ही युनिट पण मस्त आहे आणि खाली लगेज ठेवायला जागा. हा छान मोठा फ्लोअर लेंथ मिरर. या साईडला आहे कॉफी मेकिंग सेक्शन, फ्रिज दिलेला आहे, याच्याच वरती कबर्ड्स आहेत, पूर्ण वर पर्यंत लॉफ्ट दिलेलं आहे. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये टुवर्ड्स वॉशरूम. सो हे आहे वॉशरूम. इथे डॅडोज पण छान दिलेले आहेत, ड्राय एरिया, टॉवेल्सचा, शॉवर एरिया, WC बेसिन आणि इथे आहे मिरर. सो छान आहे वॉशरूम. रूम पण छान आहे. थँक्यू मयूर, तू रूम शोधून काढली. इथे हा रूम टाईप आहे लक्झरी रूम टाईप. येस, जसं की ग्राउंड फ्लोअरला आहे, बाल्कनी आहे आणि वरती जे आहेत त्यांच्या वरती ते डिलक्स रूम टाईप आहेत. मला रेट मध्ये ऑनलाईन तरी काही फरक नाही जाणवला, पण असेल, त्यांनी सांगितलं असेल काहीतरी रूमच्या रेट्स मध्ये फरक. विनय, यांचे रूम रेट्स काय आहेत? यांचे रूम रेट आजचे आहेत ऑन टेबल 4,500 लक्झरी आणि 4,000 प्रीमियम. पण आपण साईट थ्रू बुकिंग केली आहे. सो फायदा असा झालाय, साईटवरती कूपन कोड्स असतात, काहीतरी ऑफर्स असतात, त्यामुळे आपल्याला 7,000 मध्ये या दोन दिवसासाठी ती पण लक्झरी रूम मिळाल्या. 9,000 भरावे लागले असते, त्याच्याऐवजी आपल्याला हे फक्त 7,000. सो चेक करताना तुम्ही दोन्ही रेट्स चेक करा की ऑनलाईन काय रेट आहे आणि प्लस यांचा टेबल, यांना डिरेक्टली कॉल करून विचारा की यांचा आजचा रेट. आणि बऱ्याच वेळेला हॉटेलला डायरेक्ट कनेक्ट करून पण कमी रेट मध्ये तुम्हाला मिळतं. सो ते तुम्हाला बघावं लागेल बुकिंग करायच्या वेळेला कसं बुक करायचं. सो फार ही जरा थोडी लक्झरी रूम आहे आपली. जरा 2 दिवस आता आम्ही थोडं युजली असं खूप मोठ्या रिसॉर्ट मध्ये गेलं तर बघायला मिळतं की कोकणामध्ये इतकं छान इंटेरियर आणि असलेली रूम आहे, बट इथे छान बजेट मध्ये कमीत कमी सुंदर रूम आहे. आणि नवीनच प्रॉपर्टी आहे, 1-2 वर्षच झाले त्यांच्या प्रॉपर्टीला हे करून. आपल्या त्या हॉटेल आर्याच्याच रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला आलोय. व्हेज थाली घेतलंय आपण. कशी आहे व्हेज थाली? काय काय त्याच्यात? आपल्याला त्याने दिलाय गुलाबजामुन, साधं वरण, मटकीची उसळ, घेवड्याची भाजी, भात, लोणचं, पापड, पोळी. चांगली टेस्ट. छान आहे. ओके. सो आम्ही एक अर्धा पाऊण तास आधी त्यांना फोन करून ऑर्डर दिली होती आणि मग त्यांनी फोन करून बोलवलं आम्हाला रेडी झाल्यावर. आणि मी एग थाली मागवली आहे, ती पण आल्यावर दाखवतो तुम्हाला. ही अशी एग थाली आहे, दिसायला तर सुंदर आहे. भात आहे, एग मसाला आहे, ही ग्रेव्ही आहे, त्याच्याबरोबर सोलकढी, कांदा लिंबू आणि चपाती. आणि आम्ही सुरमई फ्राय पण ऑर्डर केली, ती पण बघूयात आल्यावर. आमचं सुरमई फ्राय पण आलं आणि असं सोलकढीचा ग्लास आहे. सुरमई आहे चांगली, त्याची टेस्ट चांगली, पण असं ते आम्हाला वाटतं की ती अगदीच फ्रेश नाही आहे. कारण तसं आम्ही तुम्हाला मागच्या सांगितलं की त्यांचे मासेमारी बनते. सो मोस्टली ते असं वाटतं आम्हाला स्टोरेज असावी. काय वाटतं तुम्हाला? जरा वाटतंय ते जरा चुई आहे, तर वाटतंय की स्टोरेजमध्ये असावी, पण माहीत नाही का. पण टेस्ट छान आहे, ओव्हरऑल टेस्ट छान आहे. एग थाळी पण छान आहे, व्हेज थाळी पण छान आहे, आणि हीत पण जेवला व्यवस्थित, काही त्याला तिखट नाही नव्हतं. आपण आर्या इन मधल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट काही कॉम्प्लिमेंटरी नाही आहे, पण आपण जे ऑर्डर केलं ती आहे ती घावण आणि चटणी. त्यांच्याकडे पोहे, उपमा या पण गोष्टी मिळतात, ब्रेड ऑमलेट मिळतं. सो आपण ते घावण ऑर्डर केलं. एका प्लेटमध्ये 2 घावण आणि चटणी. एका प्लेटमध्ये 2 घावण आणि चटणी येते आणि छान गरम गरम घावण बनवून दिले. आणि त्यांनी काल उकडीचे मोदक पण दिले होते आपल्याला ऑर्डर दिल्याप्रमाणे. म्हणजे त्या पारीमधून सुद्धा आपलं फिलिंगचा कलर इतकी सुंदर पारी होती. सो इथेच सगळं आपल्याला कोकणी फूड मिळतं, त्यामुळे आपल्याला बाहेर जायची कुठे काही गरज पडत नाही. सो आपण आता दुपारच्या जेवणासाठी आलेलो आहोत चव कोळीवाड्याची या एका सी फूड
स्पेशल रेस्टॉरंटमध्ये. श्रीवर्धनच्याच कोळीवाड्याच्या जवळ हे आहे आणि ॲक्च्युली हे तसे माळकरी लोक आहेत, पण ते फिश खात नाही, पण कोळी आहेत. सो त्यांच्या घरी आपण आलो आहोत जेवण करायला. आपण मागवली आहे सुरमई थाळी. छान मोठा पीस आहे सुरमईचा, खूप मोठा पीस आहे. सोलकढी आणि याला ते काहीतरी म्हणतात सुकट, आणि ते हलतंय आणि ते सांडतंय. आणि हे आहेत प्रॉन्स आणि भाकरी. असं हे अशी ही थाळी आहे. कशी आहे रे मयूरच्या चव? टेस्ट छान आहे, पीस छान आहे, फिश पण फ्रेश आहे, मस्त फ्रेश आणि मोठा पीस आहे. आता आपण आहोत श्रीवर्धन बीचवरती आणि बीचवरती त्यांनी छान असा वॉक केलेला आहे. हा इथे जो दिसतोय तो प्रॉन्सचा एक त्यांनी स्टॅच्यू बनवला आहे स्क्रॅप मटेरियल्स पासून. अशाच प्रकारे इथे त्यांनी खेकड्याचा पण बनवला आहे. हा खूप मोठा वॉक आहे, संपूर्ण जवळपास 2 किलोमीटरचा वगैरे हा वॉक आहे जो की त्यांनी बनवला आहे. आणि या साईडला संपूर्ण हा असा श्रीवर्धन बीच आहे, छान आहे. आता आपण मुरुड, दिवेआगार आणि श्रीवर्धन तिन्ही बीच मध्ये गेलो होतो. मुरुडला सुद्धा त्यांनी असाच वॉक केला आहे. दिवेआगारचा बीच प्रचंड खराब होता, भरपूर तिथे कचरा होता. तिथे पण अशा प्रकारचे काहीतरी करण्याची गरज आहे, कारण की मुरुड आणि श्रीवर्धन याच्यापेक्षा दिवेआगारला जास्त टुरिस्ट येतात. त्यामुळे जर अशा प्रकारचं काहीतरी वॉक केला आणि बीच साफ केला तर खरंच तिथलं टुरिझम अजून वाढू शकतं. सध्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सगळ्या बंद आहेत. फक्त 2 राईड्स आहेत इथे, घोडागाडी, उंट अशा राईड्स तुम्ही घेऊ शकतात. बाकी सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सध्या बंद आहेत. वातावरण बघू शकतात, जरा थोडं ढगाळ वातावरण आहे. सूर्य अस्तास गेलेला आहे, पण तरीसुद्धा जरा थोडं ढग दाटल्यासारखं दिसतं. पाऊस पडत नसला तरीसुद्धा छान आहे. एकंदरीत वातावरण पावसापूर्वीची संध्याकाळ अशी आहे. या वॉकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप छान झाडांची लागवड केली आहे, वृक्ष लागवड केली आहे. वेट आणि ड्राय वेस्टसाठीचे डस्टबिन्स ठेवले आहेत. सगळा परिसर स्वच्छ केला जातो. आज सकाळी सुद्धा आम्ही बघितलं, सफाई कामगार पूर्ण बीचचा हा वॉक आणि बीचच्या लगतचा संपूर्ण श्रीवर्धनचा परिसर झाडून स्वच्छ करत होते. त्यामुळे नगरपालिकेने सुद्धा हा परिसर स्वच्छ करण्यासाठी छान नेमणूक केलं आहे आणि एक चांगला उपक्रम राबवत आहेत. या एरियामध्ये अशी खाण्यापिण्याची जास्त दुकानंसुद्धा नाही आहेत. फक्त थोडीफार कॅन्डी फ्लॉस किंवा चहा आणि भेळ एवढेच दुकान आहे आणि एखाद दुसरं आईस गोळा, बर्फाचा गोळा याचं ते दुकान आहे. बाकी इथे दुकानं पण जास्त नाही आहेत. हे सीट आउट्स किंवा गॅलरीज पण बनवले आहेत. आणि निहित बाबासोबत इथे खेळतोय, त्याने सुद्धा कॅन्डी फ्लॉस घेतलंय. आणि आपण आहोत श्रीवर्धनला. कोकण ट्रिप खूप छान झाली. हा आपला जवळपास 7 दिवसांचा प्रवास होता. आपण 3ही व्लॉग्स आता पब्लिश केले आहेत. पहिला होता तो मुरुडचा, दुसरा दिवेआगार आणि तिसरा श्रीवर्धन. तिन्ही ठिकाणचं आपलं स्टे खूप छान होता. वेगवेगळ्या खानावळी, वेगवेगळे फूड ऑप्शन्स आपण ट्राय केले. त्या सगळ्यांचे रिव्ह्यूज देण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. श्रीवर्धनला आपलं हॉटेल होतं आर्या इन. खूप सुंदर हॉटेल आहे आणि बीचपासून जवळपास 400-500 मीटर अंतरावरती, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती हे हॉटेल आहे. तुम्ही बीचवरती चालतही जाऊ शकता. इथेच त्यांचं इनहाऊस रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंटची टेस्ट एवढी छान होती, मस्त होती
कोकणी स्वाद होता, त्यामुळे मला दुसऱ्या रेस्टॉरंट्सला किंवा दुसऱ्या खानावळींना जाण्याची गरज पडली नाही. त्यांचे उकडीचे मोदक तर इतके सुंदर होते, त्यांच्या त्या पारीमधून सुद्धा आतमधल्या फिलिंगचा कलर बाहेर येत होता. इतके अप्रतिम मोदक यांचे होते. आम्ही घावण पण टेस्ट केल्या, व्हेज थाळी पण ट्राय केली, आम्ही प्रॉन्स फ्राय पण ट्राय केला. व्हेज ऑप्शन्स तर इतके सुंदर होते. मी आणि मयूर आम्ही पोटभर जेवलो. आर्या इनमध्ये आमचा हा स्टे खूप छान होता. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच काही ट्रिपवरती. बाय बाय.